या 1200 लेण्या या फक्त महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत आणि या 1200 लेण्या स्तूप चैत्य ह्या सगळ्यावरती घुसखोरी झालेली आहे। बौद्ध धर्म लुप्त झाल्याच्या नंतर ह्या देशामधल्या लोकांनी त्याच्यावरती कब्जा केला। आज समाज प्रबुद्ध झाला, समाजाने संपूर्ण इतिहास शोधून काढला आणि त्या माध्यमामधून आम्ही चळवळ भारतीय बौद्ध महासभेने उभी केली। त्याचे पुरावे आम्ही आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला दिले। बाबा ही जी मंदिरं आहेत, हे जे चैत्य आहेत, ही विहार आहेत, ही कोणा दुसऱ्याची नसून ही बौद्ध आहे। अशा प्रकारचा पत्रव्यवहार दिलेला आहे आणि त्या माध्यमामधून आपण सगळ्यांचं प्रबोधन करत आहोत। लोकांना आपण सांगतोय बाबा ही बौद्ध विहार आहेत आणि ती देखील आम्हाला मिळाली पाहिजे, परंतु पहिलं आपलं टार्गेट असेल महाबोधी बुद्ध विहाराचं। एकदा महाबोधी बुद्ध विहार जर आपल्याकडे आलं, बौद्धांची त्याच्यावरती मॅनेजमेंट आली, तर त्या माध्यमातून इतर देखील जे मोठी मोठी विहार आहेत त्याच्यावरती आपण सांगू शकतो बाबा ही देखील बौद्धांची आहेत, ही आम्हाला मिळाली पाहिजे। कारण देशामध्ये आज बौद्धांची संख्या वाढते। बाबासाहेबांनी दिलेला धम्म आपण काय महाराष्ट्रामध्ये संकुचित ठेवलेला नाही, तर देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये हा बौद्ध धम्म आपण नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगल्यापैकी यश मिळालेलं। संख्या वाढते, धर्मांतर कोणाचं होत असेल या देशामध्ये, शेड्यूल कास्टच्या माणसाचं इतर समाजाचं होत असेल तर ते बौद्धांचं होतं। हे सुबच्च साध मी आपल्याला सांगू इच्छितो। जे अँटी कन्व्हर्जन लॉ आलाय, धर्मांतर विरोधी कायदा आलेला आहे, तो कोणा दुसऱ्या तिसऱ्यासाठी नाही, तो बौद्धांसाठी। जाणतायत शिक्षणाच्या माध्यमामधून जो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहे, अनुसूचित जाती आणि जमातीतला जो समाज आहे, जो जाणतोय की ह्या व्यवस्थेमध्ये आपली काही प्रगती होऊ शकत नाही, जी व्यवस्था अंधश्रद्धा आणि पाखंडवाद आहे त्याच्यामध्ये आपली प्रगती होत नाही। काल परवा हे बौद्ध झाले 60 वर्षाच्या काळामध्ये, ते मोठ्या संख्येने आज आपल्या आर्थिक प्रगती सुरुवात केलेली आहे, शैक्षणिक प्रगती झालेली आहे, सामाजिक स्तर वाढलेला आहे। त्याची कारण भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार आहेत, हे जाणता आहे। त्याच्यामुळे धर्मांतर आज देशामध्ये होत। म्हणून हा अँटी कन्व्हर्जन लॉ हा आपल्यासाठी आहे। बाबा धर्मांतर करू नका, बौद्धांची संख्या वाढू नका, याच्यासाठी अँटी कन्व्हर्जन लॉ आहे। मी आता हैदराबादला होतो तेव्हा माझ्या बरोबर बनते सुमेत रत्न होते, तेव्हा त्यांनी सांगितलं भीमरावजी दो मेरठ में और झांसी में हम लोग ने जो प्रोग्राम लिए थे धर्मांतर के, उस पर 2 पर मेरी नोटिस आई है, लगता है मेरे पर केस हो जाएगी। अशा प्रकारच्या लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमामधून होत आहे, परंतु समाज थांबलेला नाही। येत्या 2 तारखेला येणाऱ्या 2 फेब्रुवारीचं मी बोलतोय, 2 फेब्रुवारी उत्तर प्रदेशच्या मछली नगर मध्ये, एक मोठं शहर आहे उत्तर प्रदेश, चांगल्या प्रकारे भारतीय बौद्ध महासभा तेथे कार्यरत आहे, परंतु भारतीय बौद्ध महासभेबरोबर तेथील यादव समाजाने आणि मोरिया समाजाने मला बोलवले। भीमराव जी हमें संबोधित करने के लिए
एक बाबा साहब की प्रतिमा और भगवान गौतम बुद्ध की प्रतिमा लगाने के लिए आप आ जाओ. आणि त्यांचं मला वाटतं ते बौद्ध धर्मीय झालेले आहेत यादव समाजाचे लोक, मोर्या समाजाचे लोक. मी त्या कार्यक्रमाला 2 फेब्रुवारीला जाणार आहे. अशा प्रकारे आज धम्म चळवळ आपण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचा प्रयास केला आणि त्याला चांगल्यापैकी यश मिळाले. म्हणून मला जी माहिती मिळालेली आहे, येणारे एप्रिल मध्ये जनगणना, देशभरामध्ये जनगणना होणार आणि सरकारी जनगणना आहे, केंद्राची जनगणना आहे. आणि या जनगणनेच्या माध्यमामधून जे सरकारी अधिकारी आपल्याकडे येतील त्याच्यामध्ये आपण हुशारीने आपल्या धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध लिहावं आणि जातीच्या कॉलम मध्ये आपण ज्या जातीमधून कन्वर्ट झालेला आहे त्या जातीमधून लिहावं. महाराष्ट्राचा विचार केला तर महार समाजाचे त्यावेळेचे आता बौद्ध झालेले आहेत, तर महार समाजाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच्या कॉलम मध्ये 3-4 कॉलम सोडून भाषेचा कॉलम येईल, त्या भाषेत तुम्ही लिहा आणि पण पाली त्याच्यामध्ये उल्लेख करा. बाबा आम्हाला पाली भाषा येते, आपण काही खोटं सांगत नाही. आपण त्रिसरण पंचशील या सगळे पालीमध्ये घेतोय. वंदना आपली पूर्णतः पालीमध्ये आहे, त्याचे आपण भाषांतर देखील वाचतोय, म्हणून पाली आम्हाला येते. हे 3 कॉलम लिहिणं खूप महत्वाचं आहे, कारण देशामध्ये आपल्याला दाखवून द्यायचं की बाबासाहेबांच्या क्रांती, धम्म क्रांतीमुळे आज करोडो लोक बौद्ध धर्मांतर झालेले आहेत. हे दाखवून द्यायचं आहे आपल्याला. हा आपल्या समाजाचा बेस आहे, धम्म हा समाजाचा बेस आहे. सांस्कृतिक बदलाव जर आपल्याला पाहिजे असेल तर सामाजिक क्रांती, धम्म क्रांतीच्या नंतर आपण राजकीय क्रांती आणि इतर क्रांत्या आपण ते पादकांत करू शकतो. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. येणाऱ्या मार्च आणि एप्रिल मध्ये तशा प्रकारचे व्हॉट्सअपच्या माध्यमामधून, भारतीय बौद्ध महासभा आणि इतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण देखील अशा प्रकारचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त बौद्धांची संख्या दाखवण्याचा प्रयत्न. कारण देशामध्ये दुटप्पी वातावरण आहे. जेव्हा येथील राज्यकर्ते जेव्हा जगामध्ये जातात तेव्हा ते सांगतात की आम्ही भगवान गौतम बुद्धाच्या भूमीमधून आलेलो आहे, भारतामधून आलेलो आहोत. ज्या बुद्धांनी शांतीचा मार्ग संपूर्ण जगाला दिला, मानवतेचा दिला, न्यायाचा दिला, युद्ध नको बुद्ध हवा अशा प्रकारचा संदेश दिला, एन्व्हायरमेंटचा दिला, त्या बुद्धाच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी मधून आम्ही आलेलो आहोत. म्हणून यांना मान सन्मान मिळतो. परंतु इथे आल्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा त्याचप्रमाणे वागणं असतं. म्हणून या अशा गोष्टीवरती विश्वास न ठेवता आपण जास्तीत जास्त बौद्ध कसे होऊ ह्याचा विचार होणं गरजेचं झालेलं आहे. आजच्या काळामध्ये अनेक आव्हानं आपल्या समोर आज उभी राहिलेली आहे. त्या धम्म परिषदेच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे असं मी समजतो. अनेक आव्हानं समाजासमोर आहेत की जी समोरून नाही तर पाठीमागच्या बाजूने बॅकडोरच्या माध्यमातून तुमच्या समोर त्याने उभी केलेली आहे. 2014 पासून मी समजतोय हा काळ सुरू झाला, ज्याला बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे बाबा अशा प्रकारचा काळ देखील येऊ शकतो.
बाबासाहेबांनी सगळे धोके सांगून गेलेले आहेत आपल्यासाठी. बाबासाहेबांनी क्रांती सांगितली, क्रांती घडवली या देशामध्ये. तेव्हा बाबासाहेब म्हणतायत एक काळ असा पण येईल की प्रतिक्रांतीने या क्रांतीला उत्तर देता येईल, प्रतिक्रांतीवाले उभे राहतील आणि झालेली क्रांती पुन्हा एकदा दाबण्याचा प्रयत्न करतील. हा पिरियड जो आहे 2014 पासून सुरू झालेला, हा प्रतिक्रांतीचा पिरियड आहे असं मी समजतो. कारण बघितलंय 60 वर्षाच्या काळामध्ये हा समाज शून्यापासून शिखरापर्यंत कसा गेला. शून्यापासून सुरुवात केली होती ज्याची बाबासाहेबांनी. ज्याने साप्ताहिक बाबासाहेबांनी काढलं त्याचं नावच बुकनायक ठेवलं होतं. तो शून्य आहे असं मी समजतो. परंतु 60 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विचारावरती, बुद्धाच्या धम्माच्या विचाराने, आचरणाने हा समाज एवढा वरती का गेला त्याची त्यांनी कारण शोधली. बघितलं शिक्षणाच्या माध्यमामधून गेला. बुद्ध धम्म त्यांनी आत्मसात केला. असा समाजाच्या शिक्षणाच्या वाटा बंद करा. म्हणून हा ठरावामध्ये जे लिहिलेलं आहे, ठराव नंबर किती आहे तुम्ही बघत नाही आता. शैक्षणिक धोरण या देशातलं खतम करण्याचा डाव चालू आहे. जे सरकारी शाळेच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट मिळत होत, त्या सरकारी शाळाचा बंद करण्याचा डाव ह्या देशामध्ये चालू झालेला आहे. महाराष्ट्रात नाही, पुऱ्या देशामध्ये. उत्तर प्रदेशामध्ये होतो तेव्हा मला सांगण्यात आलं, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. थंडीच्या आधीच्या काळामध्ये मी गेलो होतो तेव्हा सांगितले 27,000 शाळा या बंद आहेत. बंद करण्याचा डाव या सरकारचा. या शाळेमधले शिक्षक हे आपले शिक्षक आहेत. वंचित समाजाचे आहेत, बौद्ध आहेत, शेड्यूल कास्टचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत. विद्यार्थी हे वंचित आहेत, आपल्या समाजाचे आहेत, खालच्या समाजाचे आहेत. बघितलं या शाळेच्या माध्यमातून, आज शिक्षणाच्या माध्यमातून समाज येतोय. ह्या लोकांना खतम करायचे, शिक्षण सिस्टम खतम. शिकणार नाही तर ते गुलाम होतील आपले. प्रायव्हेट स्कूल निर्माण करतील तर प्रायव्हेट स्कूलची फी आपल्याला अफोर्ड करता येणार नाही, आपल्याला भरता येणार नाही. अशा प्रकारची शिक्षणाची प्रतिक्रांती मी समजतो. आंदोलन झाली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 27 नाही पण 10,000 शाळा सुरू करतो. महाराष्ट्रामध्ये देखील तोच डाव चालू आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केल्यामुळे शिक्षण मिळाले, शिक्षणाच्या माध्यमामधून नोकऱ्या मिळाल्या, सरकारी नोकऱ्या मिळाल्या, कारण आरक्षण होतं. आज या सरकारने सगळ्या सरकारी कंपन्या विकून टाकल्या. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम या देशामध्ये सुरू झाली. 15 आणि 20 हजारावरती आज तरुण मुलं काम करत आहेत. समाजाच्या अधोगतीला हे कारण आहे असं मी समजतो. ज्या वेळा अधिकाऱ्याचा मुलगा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम मध्ये झालो तेव्हा समाजाची अधोगतीला सुरुवात झाली. हे देखील लक्षात ठेवा. अनेक छुपे कायदे करण्यात आलेले आहेत. ज्या शाळेचा, शिक्षणाचा मी उल्लेख केला तो शिक्षणाचा कायदा देखील पास झालेला. उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होईल, कामगाराचा पोरगा कामगार होईल, हे शिक्षणाच्या कायद्यामधून त्यांनी
लावण्याचा प्रयत्न करतोय. करोनाच्या काळामध्ये देश बंद होता, संपूर्ण व्यवहार ठप्प होते. त्या काळामध्ये हा शिक्षणाचा कायदा पास करण्यात आला पार्लमेंटमध्ये. केवढा मोठा षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. एकच कारण आहे की समाज, जो खालचा समाज आहे तो आमच्या बरोबरीला येतोय, त्याला पाठीमागे ढकलण्याचं काम आहे. काल परवापर्यंत एका मायनॉरिटीला टार्गेट करत होते, मुस्लिम मायनॉरिटीला टार्गेट करत होते. मंदिर मस्जिदचा मसला घेऊन पुढे निघाले. मस्जिद के नीचे मंदिर, एनआरसी सारखे कायदे त्यांनी लावले. दुय्यम नागरिकत्वाचा कायदा लावला त्यांनी मुसलमानांचा. 25 डिसेंबर रोजी जे जीसस क्राइस्ट यांचा जन्मदिवस आहे तो साजरा होत असताना देशाभरामध्ये हल्ले झालेले, बौद्धांवरती हल्ले होत आहेत. हे सगळं थांबवायचं असेल तर ह्या प्रतिकांतीला आपल्याला उत्तर द्यावं लागेल. बाबासाहेबांनी चालवलेल्या सगळ्या संघटना आपल्याला एकत्र करून आपण पुढे जायला पाहिजे. एक जाणतो की बाबासाहेबांची जनता ही घाबरणारी जनता नाही. कुठल्याही व्यवस्थेला ही टक्कर देणारी जनता आहे. मी देशाभरामध्ये फिरत असतो, मला जाणून येतं. कारण आमचा आदर्श आहे भीमा कोरेगावची लढाई, हा आमचा आदर्श आहे. म्हणून ही जी काय प्रतिक्रांती सुरू झालेली आहे त्याला दाबणं आणि आपले घोडदौड पुढे चालू ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी राजकीय ताकद देखील असणं गरजेचं आहे असं मी समजतो. राजकीय गुरुकिल्ली आहे. या सगळ्या समस्येची गुरुकिल्ली कोण असेल तर राजकीय असेल. भारतीय बौद्ध महासभा राजकारणामध्ये नाही हे मी नेहमी सांगत असतो. राजकारण हा आमचा अजेंडा नाही. परंतु इलेक्शनच्या काळामध्ये राजकीय संस्थेला बळ देणं, वंचित बहुजन आघाडीला बळ देणं, आपली राजकीय ताकद इथं निर्माण करणं, त्याच्यासाठी आम्ही लोक त्यांना मदत करत असतो. उद्या राजकारण संपलं, उद्या निवडणुका संपल्या, बौद्ध महासभेवाले पुन्हा एकदा धम्माच्या वाटेने निघून जातील. कारण सत्ता ही गुरुत्व केली आहे आणि बाबासाहेबांनी त्या काळी सांगितलेलं आहे की आपल्या दिवारावरती लिहून ठेवा की एकदा तरी आपल्याला सत्ताधारी समाज या देशामधला व्हायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून नागपूर येथे संविधान चौकामध्ये कुठेतरी सभा घेतलेली आहे. सगळे उमेदवार आलेले आहेत. त्यांना संबोधित करण्यासाठी मला तेथे हजर व्हायचं आहे. सकाळी देखील एवढ्या व्यस्त कार्यक्रमामधून मी जवळजवळ 5-6 उमेदवारांचा प्रचार करून आलो. आता संध्याकाळी सगळ्यांची जॉईंट मीटिंग आहे. नागपूर हे दीक्षाभूमी आहे. बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती बाबासाहेबांनी केली ना, आपलं जीवन पलटून लावलेलं. ती आज दीक्षाभूमी मनुवाद्यांच्या हातामध्ये आहे. त्यांना तेथे रोखण्यासाठी बाबा आमची राजकीय ताकद त्या नागपूर शहरामध्ये निर्माण करण्यासाठी, काही संख्येने नगरसेवक तिथून निवडून आणण्यासाठी जाणं हे गरजेचं आहे माझं.
म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो विदर्भस्तरीय भव्य धम्म परिषदेच्या. आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे हजर राहिला. धम्म परिषदेच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन केलं. आपण त्या शिबिराचा लाभ घेतला. ह्या लाभाबरोबर आपली नवीन येणारी पिढी ही बौद्ध धर्मीय घडवण्याचा प्रयास केला. म्हणून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. संघ बसलेला आहे, शामनेर संघाचं देखील मी अभिनंदन करतो. प्रशिक्षणाच्या माध्यमामधून त्यांनी जे काही शिक्षण धम्माचं ग्रहण केलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये समाजासमोर द्यावं आणि आपण प्राप्त केलेलं बौद्ध धम्माचं प्रशिक्षण लोकांना समजावून सांगणं. येणाऱ्या काळामध्ये धम्माची पताका आपल्या खांद्यावरती ठेवून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व्हावं आणि धम्माचा ध्वज असाच पुढे न्यावा हे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. गाडीवाल्यांची बोलवते. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट की महिलांचं 120 महिलांचं या ठिकाणी उपासिका शिबिर झालेलं आहे. तर केंद्रीय शिक्षिका आणि उपाध्यक्षा महिला यांना विनंती आहे, बबिताताई वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी भीमराव आंबेडकर साहेबांच्याकडून प्रमाणपत्र घ्यावं आणि त्या उपासिकांना द्यावं. जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष पण या. सोनपितळे ताई. हां, त्यानंतर संघ आहे. संघ बसले ते संघाचे प्रमुख बनते उपाध्यक्ष हां सरदे गुरुजी आणि उपाध्यक्ष काय नाव संजय वानखडे यांनाही आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब त्यांना संघाला संघाला सगळ्यांनी उभा सर्व उपस्थित उपासक आणि उपासिकांना सूचना करण्यात येते की इथे जेवढेही लोक उपस्थित आहेत आणि रॅलीत उपस्थित असलेले घरी गेले आहेत त्यांची सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी कोणीही जेवण केल्याशिवाय इथून जाऊ नये. अवघ्या 15 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सगळ्यांनी सूचना लक्षात घ्यावी. आयोजकांचा पूर्ण स्वयंपाक तयार आहे. कुणीही घरी जाऊ नये. अवघ्या 2 मिनिटात संघयान विशेषांकांचं विमोचन करावं, प्रकाशन करावं. मी असे आदरणीय भीमराव आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी संघयान विशेषांकाचं प्रकाशन करावं. इकडे काय आले आदित्य आले शिशुदे तुम्ही का बॅरिस्टर समजते का? कोण बॅरिस्टर कामगार हो मी स्वतःला भाजलं. हे काय लंब लावलं मी भाई खूप
मेहनत आहे आणि विशेषांकामध्ये अतिशय उत्कृष्ट लेख याचे कार्यकारी संपादक माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर महेश म्हैसकर, त्यांनी सुद्धा इथं आलं तर बरं होईल. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर महेश म्हैसकर. हो बिलकुल. आता आयुष्यमान उषाताई सेवकदास खेळकर आणि सेवकदास खेळकर यांचा सत्कार आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या वतीने होत आहे. कारण की त्यांनी इतिहासात नोंद व्हावी अशी आपल्या जीवनात गोष्ट केलेली आहे. त्यांनी भारतीय बौद्ध महासभा तालुका हिंगणघाट या शाखेला धम्म प्रचार आणि प्रसाराकरता 7 लाखाची शोरूम इको कार दान करण्यात आलेली आहे त्यांच्या वतीनं. आणि आज त्यांचे असे शब्द आहे की बाबासाहेबांचं रक्त मी दिलेली गाडी अनावरण करत आहे. माझं आयुष्याचं सार्थक झालेलं आहे. मी आयुष्यात जेवढे कष्ट घेतले ते सत्कार मी लागलेले असं आज सेवकदास खेळकर माझ्या समोर सकाळीच बोलले. अतिशय आनंदित आहेत ते. मी भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी 1 मिनिटासाठी आमच्या गाडीचं अनावरण करावं. निळा कपडा. हो. आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर हे खेळकर सरांचा सत्कार करीत आहे. याच्यापेक्षा आयुष्यातली काय कमाई असावं खेळकर सर. इतकं दिलं आम्हाला कधी सरावं. ही बाबासाहेबाची देण आहे, दानत आहे ना. आंबेडकरी कुटुंबाचे आपल्यावर उपकार आहेत म्हणून आज आम्ही सन्मानानं जगत आहोत. मित्र हो, आयुष्यमान सेवकदास खेळकर यांनी जी हिंमत दाखवली आणि जी किंमत मोजली त्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवाव्यात. धम्म राज्य प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय क्रांती होत नाही असं आदरणीय भीमराव साहेबांनी सांगितलं. आणि ते धम्मक्रांती करण्यासाठीच आज खेळकर सरांनी या धम्मरथ बहाल केला. त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा तालुका हिंगणघाट त्यांचे तसा आभार मानतो. गाडी दिली नाही भाऊ, त्यांनी नुकती सापला आहे का. लोक गाडीत नाही पोहोचवत, त्यांनी एवढी मोठी गाडी दिली. ठीक आहे सर. हॅलो. आदरणीय चाबी आहे सर खिशात. सर चाबी आहे ना. हा हा. वाघमारे मॅडम, आदरणीय परशुरामजी वाघमारे, आयुष्यमान सुनीलजी तेलतुंबडे आणि सर्व पदाधिकारी, आदरणीय त्या काढून तिकडून एक बाजूनं. ओढाचा आहे फक्त सर, ओढाचा आहे. अरे बांधून ठेवलं वाटतं मग काही. फक्त गाठ सोडून ओढा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. हा क्षण हिंगणघाट साठी सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारखा राहील. टाळ्या. अतिशय सर. सर भेट एक फोन समोर. खेळकर सर समोर. थोडी जागा देऊन द्या ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा,
भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद साहेब, आपण आमच्या गाडीला स्पर्श केला. कोणी असेल तर सुरू करून दाखवू शकता. तिथं चाबी दिलेली आहे आम्ही. अतिशय सतीश काम 7 सीटर गाडी आहे. 7 गाडी खेळकर सर देऊन द्या. कोण आहेत तुम्ही जाता का? हा. खेळकर सरांजवळ चाबी सर द्या बरं. फक्त सुरू करा आणि बंद करा. चाबी गाडीचं अनावरण झालेलं आहे. धम्म परिषदेचा कार्यक्रम पूर्ववत सुरू होत आहे. तरी सर्वांनी आपल्या जागेवर आपलं स्थान ग्रहण करावं. सगळ्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी कोणीही गडबड करू नये. नाही भोजनाची करून नाही